वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगर्विद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं वासुदेवं सुतं कंसाचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। अच्छा, या कथेच्या भागामध्ये आपण जे मोक्षदायक पुण्यक्षेत्र आहेत जशा आपल्या गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया चरमं वेती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासूर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र संहिता कुर्वेन्तु वे मंगलम। या पृथ्वी तलावर वन प्रदेश घोर अरण्य आणि विस्तृत अशा जलाशयांनी व्याप्त असलेली पृथ्वी ही 50 कोटी योजन विस्ताराची आहे आणि भगवान शंकरांच्या इच्छेने तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झालेली आहे। त्या सर्वांना धारण करून पृथ्वी ही त्या सर्वांचे पालन पोषण करत असते। तिच्यावर
विभिन्न स्थानी वसलेल्या मनुष्यादी जीवमात्रांचा उद्धार व्हावा आणि त्यांना मोक्ष मिळावा या हेतूने देवादिदेव महादेवांनी अनेक पुण्यवान तीर्थक्षेत्रे किंवा शिवक्षेत्रे निर्माण केलेली आहेत, त्यांना वरदान दिलेले आहे. त्यापैकी काही ठिकाणी देवांनी आणि ऋषींनी वास्तव्य केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थक्षेत्राचे किंवा शिवक्षेत्रीचे तीर्थत्व, तीर्थाचा महिमा प्राप्त झालेला आहे. लोकांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी काही क्षेत्रेही निर्माण झालेली आहेत. म्हणून मनुष्याने प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या पुण्यक्षेत्राबद्दल, त्या पुण्यक्षेत्राबद्दल मनामध्ये जसा आपण भगवंताच्या प्रती आदरभाव ठेवतो, त्याप्रमाणे त्या तीर्थक्षेत्राच्या प्रती आदरभाव ठेवावा. भक्तिभावाने तेथे जावे आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करावे. तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्यानंतर जी देवता त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्थापित असेल, त्या देवतेचे दर्शन घ्यावे, तेथे दान कर्म करावे. जपानुष्ठान इत्यादी कर्मे करावीत आणि तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर जो कोणी असे करत नाही, त्या मुडाला, महर्षी व्यास म्हणतात, त्या मुडाला म्हणजे मूर्खाला दारिद्र्य आणि व्याधी सतत त्रास देत असतात. जो कोणी मनुष्य या भारतवर्षामध्ये मरण पावतो, त्याला तीर्थक्षेत्राच्या पुण्य प्रभावाने पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. बाबांनो, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यत्किंचित जरीही आपल्याकडून पाप झाले, किंवा आपल्याकडून दूषित आचरण घडले, तर त्याचे परिणाम एकदम भयंकर होतात. म्हणून पुण्यक्षेत्रावर निवास करत असताना किंवा तीर्थक्षेत्रावर निवास करत असताना लहानात लहान, छोट्यात छोटे पाप कर्म आपल्याकडून घडणार नाही, याची
प्रत्येक तीर्थाळूंनी जो तीर्थ करण्यासाठी जातो यांनी काळजी घेतली पाहिजे, ते आपल्या नक्कीच हिताचे होईल. आता ज्या काही आपल्या भारतवर्षामध्ये नद्या आहेत, त्यांच्या बाबतीत आपण थोडासा प्रकाश टाकू. सिंधू आणि सतलज, सिंधू आणि सतलज या दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावरील प्रदेशात अनेक पुण्यक्षेत्रे आहेत. सरस्वती नदी परम पवित्र आहे. तिचे 60 प्रवाह आहेत. या नद्यांच्या तटावर वास केल्याने, राहिल्याने त्या मनुष्याला शिवलोकाची प्राप्ती होते. शतधारांच्या रूपाने वाहणारी पुण्य सरिता मां गंगा, हिचे उगमस्थान हिमालय पर्वत असून तिच्या तीरावर, काठावर पवित्र अशी तीर्थक्षेत्रे काशी, प्रयाग, अनेक पावन तीर्थक्षेत्रे वसली आहेत. सूर्यनारायण देवतेने मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्या किनाऱ्यावरील जो भूप्रदेश आहे तो पूर्वीपेक्षा अधिक पुण्यदायक होतो. सोनभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. सोनभद्र जी नदी आहे तिचे 10 प्रवाह असून जो आपले गुरु आहेत बृहस्पती यांनी मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिचा जो निकटवर्ती भाग असतो तो अत्यंत पवित्र होतो आणि अभिष्ट असा फलदायी होतो. त्या पर्वणी काळामध्ये तेथे स्नान आणि उपोषणादी सत्कर्म केल्याने मनुष्याला विनायक म्हणजे भगवान श्री गणेश यांच्या लोकाला तो मनुष्य जातो. महानदी नर्मदा नदी ही 24 प्रवाहांनी युक्त अशी आहे. तिच्या पुण्यजलामध्ये स्नान केल्याने किंवा तिच्या तीरावर, तिच्या काठावर वास केल्याने त्या मनुष्याला वैष्णव पदांची प्राप्ती होते. तो मनुष्य भगवान श्री हरिनारायण यांच्या धामाला जातो. तमसा नदीचे 12 तर रेवा नदीचे 10 प्रवाह आहेत. परम पुण्यमयी जी गोदावरी आहे, दक्षिण काशी, अहिल्या, गंगा, गोदावरी किंवा आपण त्यांना गौतमी सुद्धा म्हणतो.
त्या पुण्यमयी अहिल्या गंगा गोदावरी या तीर्थक्षेत्रांना 21 प्रवाह आहेत. या गोदावरी नदीमध्ये स्नान केल्याने गोहत्या म्हणजे सर्वात मोठं पाप आहे. ब्रह्महत्या हे पण सर्वात मोठं पाप आहे. अशी महापातके या अहिल्या गंगा गोदावरी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याने, नदीमध्ये स्नान केल्याने महापातके नष्ट होऊन तो मनुष्य रुद्र लोकाला प्राप्त होतो. कृष्णवेणी नदीचे 18 प्रवाह असून ती नदी, ते तीर्थक्षेत्र पापनाशिनी म्हणून प्रख्यात आहे. तिच्यामध्ये स्नान केल्याने विष्णू लोकांची प्राप्ती होते. तुंगभद्रा नदीचे 10 प्रवाह आहेत आणि ती ब्रह्मलोक देणारी अशी पुण्यमान नदी आहे. सुवर्णमुखरी नावाची नदी नवप्रवाहाची असून ती अत्यंत महापवित्र आहे. ब्रह्मलोकातून आपले पुण्य संपल्यानंतर भूलोकामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावर आलेले जीव हिच्या तीरावर, हिच्या पुण्यभूमीत जन्म घेतात. सरस्वती नदी, पंपा सरोवर, कन्याकुमारी ही सर्व महान तीर्थी आहेत. या तीर्थक्षेत्रांच्या नदीच्या तीरावर, काठावर निवास केल्याने स्वर्गामध्ये, इंद्रलोकामध्ये त्या व्यक्तीला गती मिळते आणि सह्याद्री पर्वतातून निघालेली महानदी कावेरी मूर्तिमंत पुण्य स्वरूप आहे. तिचे 27 प्रवाह असून ती अभिष्ट अशी वस्तू देऊन कल्याण करणारी आहे. तिच्या तीरावरील शिवक्षत्री निवास केल्याने इष्ट मनचाहे फल प्राप्ती होते आणि त्या व्यक्तीला मरणोत्तर शिवलोक गती मिळते. कावेरी नदीच्या पवित्र किनाऱ्यावर वास्तव्य केल्याने ब्रह्मदेव आणि भगवान श्री हरी नारायण यांचे पद प्राप्त होते. नैमिषारण्यानी बद्रिकाश्रम, ही दोन्ही महाक्षेत्रे तपस्व्यांना, जे तपस्वी लोक आहेत, साधना करणारे लोक आहेत, त्यांना अत्यंत अतिशय प्रिय असून सूर्यनारायणानी गुरु हे मेष राशीमध्ये असताना तेथे स्नान पूजनादी सत्कर्म केल्याने पुण्यवृद्धी होऊन
ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. सिंह आणि कर्क राशीतील सूर्य संक्रमण समयी सिंधू नदीमध्ये स्नान करून पूजन तपश्चर्या आदी सत्कर्मे केल्याने तो मनुष्य ब्रह्मलोकाला जातो. या समयीच केदार क्षेत्री केदारनाथ या ठिकाणी तीर्थप्राशन केल्याने आणि तेथील तीर्थामध्ये स्नान केल्याने ज्ञानवृद्धी होते, ज्ञानामध्ये भर पडते. आणि जो आपला गुरु बृहस्पती आहे तो सिंह राशीमध्ये असताना सिंह संक्रांतीने युक्त असा भाद्रपद मासात अहिल्या गंगा गोदावरी या पावन नदी असलेल्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याने शिवलोकांची प्राप्ती होते असे देवादिदेव महादेव भगवान शिवशंकरांनी सांगितलेले आहे. म्हणून आपण तीर्थक्षेत्री जाऊन या पवित्र अशा नद्यांच्या प्रवाहामध्ये पवित्र अशा जलाने स्नान करून सत्कर्म करून दान करून जप अनुष्ठान करावे असे भगवान शंकरांनी पुण्यक्षेत्र जी आहेत त्यांचे वर्णन केलेले असून त्या तीर्थ स्नानांच्या पुण्यफलाचे सुद्धा वर्णन आपल्या समोर विस्तार करून सांगितलेले आहे. आपण सर्वजण त्यांचा लाभ घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि या महान पावन परम अशा महाशिवरात्री निमित्त आपण ही आज जी कथा ऐकत आहात ती अतिशय सुंदर अशी आणि जीवाची कल्याण करणारी आहे. म्हणून आपण भगवान शिवशंकर याचे भजन करावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्द्यं भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.